वेलकम बॅक टू आवर चॅनल डिकोडर गो. आज आपण शिकणार आहोत युनिट 4चे AC सर्किट. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ आन्सर. SPPU फर्स्ट इयर 2024 पॅटर्न. सब्जेक्ट बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. SPPU फर्स्ट इयर स्टुडंट. AC सर्किट हा युनिट अजून कंप्लीट झाला नाही. RLC सर्किट, रेझोनन्स, 3 फेज सिस्टीम, पॉवर फॉर्म्युलाज हे टॉपिक एक्झाममध्ये आणि स्टुडंट डायरेक्ट पॅनिक होतात. बट डोंट वरी इंजिनियर्स. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट थेरी क्वेश्चन, रेझोनन्स, डेरिव्हेशन, 3 फेज सिस्टीम, पॉवर मेजरमेंट, एक्झाम ओरिएंटेड शॉर्ट्स नोट, आणि हे सर्व एका PDF मध्ये. हॅलो इंजिनियर्स, मी शुभम, IT इंजिनियर आहे आणि वर्किंग इन सायबर सिक्युरिटी. अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल डिकोडर गो. या चॅनलवर आपण इंजिनिअरिंग सब्जेक्ट इझी लँग्वेजमध्ये एक्झाम ओरिएंटेड वेने शिकवतो. बेसिक इलेक्ट्रिकल सब्जेक्टमध्ये स्टुडंटची बिगेस्ट प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? कन्सेप्ट कन्फ्युजन असतात, डेरिव्हेशन मोठे असतात, नोट्स इनकम्प्लीट असतात, यूट्यूबवर प्रॉपर एक्झाम आन्सर मिळत नाही, आणि मग एक्झामच्या आदल्या दिवशी स्टुडंट म्हणतात की एक्झाम पास होऊ शकत नाही, बॅक लागेल. म्हणून मी स्पेशली तयार केलो आहे युनिट 4 AC सर्किट डिकोडर नोट्स. या PDF मध्ये मी तुम्हाला देणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थेरी क्वेश्चन. डिफाइन इम्पिडन्स, इंडक्टन्स, रिॲक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. डिफाइन फेज सिक्वेन्स, बॅलेन्स्ड लोड इन अनबॅलेन्स्ड लोड, सिमेट्रिकल सिस्टम. एक्सप्लेन सिरीज RLC सर्किट विथ फेजर डायग्राम. एक्सप्लेन ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह अँड ॲपरंट पॉवर. एक्सप्लेन 3 फेज AC सिमेट्रिकल सिस्टम. फेज सिक्वेन्स, balanced and unbalanced load. Derive expression for average power in series RLC circuit. Draw current voltage waveforms and phasor diagram. Derive expression for resonance frequency in RLC circuit and show how reactance, impedance and current vary with frequency. Difference between the 3 phase system and single phase system. Draw phasor diagram for star connected and delta connected load along with required equation. Most important question. Explain power measurement in 3 phase balanced load. Comparison. Most important. Repeatedly exam मध्ये येतात. RL and RC circuit. Active and reactive power. Single phase. You read these notes, please give it a like, share with your friends, and don't forget to subscribe to the YouTube channel Decoder Go for more 2024 pattern exam preparation content by Shubham, IT engineer, cyber security. Important formula unit मध्ये कोणते फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहेत ते दिलो आहे. थेरी क्वेश्चन स्पेशली हे क्वेश्चन कंपल्सरी प्रिपेअर करा. एक्सप्लेन सिरीज RLC सर्किट, रेझोनन्स फ्रिक्वेन्सी डेरिव्हेशन, ॲक्टिव्ह वाईज, रिॲक्टिव्ह पॉवर, बॅलेन्स्ड अनबॅलेन्स्ड लोड, 2 वॅटमीटर मेथड, डिफरन्स बिटवीन द सिंगल अँड 3 फेज सिस्टीम. हे क्वेश्चन एक्झाममध्ये रिपीट होण्याचे चान्सेस खूप हाय आहेत. जर तुम्हाला कंप्लीट हँड रिटन टाईप्स PDF नोट्स पाहिजे असतील तर विथ इम्पॉर्टंट डेरिव्हेशन, फॉर्म्युला सीट, एक्झाम ओरिएंटेड आन्सर, डायग्राम, POQ बेस्ड प्रिपरेशन, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा डिकोडर गो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे PDF साठी. हे नोट्स रँडम इंटरनेटवरून कॉपी केलेले नाहीत. मी स्वतः SPPU पॅटर्न ॲनालाइज करून स्टुडंटसाठी इझी लँग्वेजमध्ये तयार केलो आहे. ॲज अन IT इंजिनियर वर्किंग इन सायबर सिक्युरिटी, माझा फोकस आहे स्मार्ट स्टडी, स्कोरिंग, प्रिपरेशन. इंजिनिअरिंग टफ नाही, रॉंग स्ट्रॅटर्जीज टफ असते. जर तुम्हाला सिलेक्टिव्ह स्टडी, इम्पॉर्टंट क्वेश्चन केले तर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इझिली स्कोर करू शकता. व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा, शेअर करा फ्रेंड्ससोबत, सबस्क्राईब करा डिकोडर गोला. बिकॉज आता इंजिनिअरिंग प्रिपरेशन होणार आहे नेक्स्ट लेवलवरती. स्टडी स्मार्ट इंजिनियर्स. मीट यू इन द नेक्स्ट पॉवरफुल व्हिडिओ. जय महाराष्ट्र. Thank you.